श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. तर आपले हनुमंतराय सीतामातेचा शोध घेत आहेत. सूक्ष्मतम असं रूप धारण करून संपूर्ण लंकेत हनुमंतराय सीतामातेचा शोध घेत आहेत. अनेक महालातून फिरत आहेत आणि असं महालातून शोध घेता घेता हनुमंतराय एका प्रचंड मोठ्या अशा महालासमोर आले. त्यांनी त्या महालात प्रवेश केला. अनेक दालने पार केली आणि त्यांनी बघितलं की एका शयनकक्षातून नाच गाण्याचा आवाज येत होता आणि तेथील स्त्रिया मदिरापान पिऊन धुंद झालेल्या होत्या. तेव्हा हनुमंतरायाने विचार केला की हा बहुतेक रावणाचा जनानखाना असावा. आणि पुढे त्यांनी पाहिलं रावणाचा सोन्याचा महाल होता. त्यांनी त्या रावणाच्या शयनकक्षात प्रवेश केला. त्यांनी पाहिलं त्या शयनकक्षातील पलंगावर एक धष्टपुष्ट शरीर असलेला, पिळदार दंड असलेला शक्तिशाली असा पुरुष बसला होता. त्याने सोन्याचा मुकुट धारण केला होता आणि सोन्याच्या चौरंगावर सोन्याच्या थाळीत त्याने आपला पाय ठेवला होता आणि त्याचे पाय एक अत्यंत सुंदर अशी स्त्री त्या पायाचे मर्दन करत होती. आणि तेव्हा हनुमंतरायाने विचार केला की हा बहुतेक रावणाचाच महाल आहे आणि हा जो पुरुष दिसत आहे तो रावणच आहे आणि त्याची पत्नी मंदोदरी ही रावणाचे पाय चेपत आहे. आणि तेव्हा मंदोदरीला पाहून हनुमंतरायाच्या मनात क्षणभर असा विचार आला की ही तर सीतामाता नाही ना, कारण की मंदोदरी अत्यंत सुंदर होती. पण नंतर लगेचच हनुमंतरायाने विचार केला, छे छे, ही सीतामाता असणं शक्य नाही, कारण की रामरायाने सांगितलं होतं ना की जिथे माझी सीता असेल तिथे रामनामाचा जप ऐकण्यात येईल. आणि मग हनुमंतरायांनी त्या स्त्री आणि पुरुषाचं म्हणजे रावण आणि मंदोदरी यांचं बोलणं ऐकण्यास सुरुवात केली. तेव्हा मंदोदरी रावणास सांगत होती. ती स्त्री म्हणजे रावणाची पट्टराणी मंदोदरी रावणाला म्हणाली, नाथ, मी कधीपासून तुम्हाला सांगीन म्हणते पण तुम्हाला वेळच नव्हता, पण आज मी सांगीनच तुम्हाला असा विचार करत आहे. तेव्हा रावण म्हणाला, काय सांगायचे आहे तुला? तेव्हा मंदोदरी म्हणाली, नाथ, मला काही दिवसांपूर्वी एक स्वप्न पडले होते. अतिशय वाईट असं स्वप्न पडलं होतं. रावण म्हणाला, काय स्वप्न पडलं होतं तुला? तेव्हा मंदोदरी म्हणाली, नाथ, ब्रह्मदेवाने असं भाकीत केले आहे की जो कोणी शूरवीर त्या क्रोचेला एका ठोशात ठार करील तेव्हा तुमचं हे 14 चौकड्यांचं राज्य नष्ट होईल, असं ब्रह्मदेवाने भाकीत केलं आहे ना? तेव्हा रावण म्हणाला, हो बरोबर आहे, ब्रह्मदेवाने तसं भाकीत केलं आहे. तेव्हा मंदोदरी म्हणाली, मला तसंच स्वप्न पडलं आहे की कोणीतरी एक शूरवीर पुरुष त्या पडलंकेत आला आणि त्याने त्या क्रोचेला एका ठोशात ठार केलं म्हणून. तेव्हा रावण म्हणाला, अगं तू काहीतरी म्हणतेस, असं कसं क्रोचेला कोणी मारलं असेल, आणि जर क्रोचेला कोणी मारलं असेल तर तसा मला निरोप आला असता ना? आता श्रोते हो, तुम्हीच विचार करा. हनुमंतरायाने त्या पडलंकेतील सर्व राक्षसींना पाण्यात बुडवून ठार केलं होतं आणि त्या क्रोचेलाही एका ठोशाने ठार केलं होतं. मग त्या पडलंकेतून कोण येऊन सांगणार होता रावणाला की क्रोचेला मारलं म्हणून? पण रावणाने मात्र मंदोदरीला वेड्यातच का. पुढे मंदोदरी म्हणाली, ते काही असो, क्रोचेला कोणी ठार केलेलं असो अथवा नसो, पण आजकाल लंकेत किती उत्पात होतात ते तुम्ही बघतच आहात ना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एका पतिव्रता स्त्रीला बळजबरीने पळवून आणले आहे. हे तुमच्या हातून फार मोठे पाप झाले आहे. आणि हे ऐकलं मात्र रावणाचा पाराच चढला आणि तो म्हणाला, हो, आता तूच बाकी राहिली आहेस मला हे सर्व सांगायचे. सर्वांनी सांगून झालं, मातोश्रींनी आणि आजोबांनी पणजोबांनी सर्वांनी सांगितलं, आता तूच राहिली होतीस. आता मात्र मंदोदरी म्हणाली, अहो तुम्ही ऐका अथवा ऐकू नका, पण मी इंद्रजितला किंवा बिभीषणाला सांगून त्या पतिव्रता स्त्रीला तिच्या पतीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करते. आणि रावणाचा पारा इतका चढला, त्याने 3 टाळ्या वाजवल्या. त्याबरोबर त्रिजटा नावाची राक्षसीण आली. तेव्हा रावण त्या त्रिजटेला म्हणाला, आत्ताच्या आत्ता तू अशोकवनात जा आणि तिथे सीतेच्या भोवती जेवढ्या राक्षसीणे आहेत त्या सर्वांना सांग की इंद्रजित येवो अथवा बिभीषण येवो अथवा पट्टराणी मंदोदरी येवो, कोणीही आलं आणि सांगितलं की सीतेला परत रामप्रभूंपर्यंत पोचवायचं आहे तर तसं करायचं नाही. मी सांगितल्याशिवाय सीतेला सोडायचं नाही. आत्ताच्या आत्ता तू अशोकवनात जा. आणि हे सगळं बोलणं आपल्या हनुमंतरायाने ऐकलं आणि त्रिजटा निघाली. तिच्या पाठोपाठ आपले हनुमंतराय निघाले. त्रिजटा अशोकवनात आली आणि आपले हनुमंतरायही अशोकवनात आलेले आहेत.
आणि हनुमंतरायांनी पाहिलं सर्व वातावरण आनंदमय होतं, मंगलमय होतं. आणि हनुमंतरायांनी अशोकाच्या वनाखाली बसलेल्या सीतामातेला पाहिले आणि त्या सात्विक अशा सीतामातेला पाहून हनुमंतराय आपले देहभान विसरले. हनुमंतराय भावविभोर झाले. त्यांनी मनोमन सीतामातेला प्रणाम केला आणि आता सीतामातेला ते आपली ओळख कशी पटवून देतात ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. पण त्यापूर्वी हनुमंतरायांना मंदोदरी ही सीतामातेसारखी का भासली ती कथा आपण बघणार आहोत. हीच कथा भावार्थ रामायणात आलेली आहे आणि ब्रह्मोत्तर खंड पुराण त्यामध्ये पण आलेली आहे. ती कथा काय आहे ते पुढच्या भागात बघूया. आता इथेच थांबूया. बोला जय श्रीराम.